श्रवणा होती निज भूषण श्रवणा श्रवणाची रे श्रवण देखणे परम. ज्यावेळेस सीता मातेनं पुन्हा पुन्हा विचारला सुरू हनुमंता, आणि मग त्या हनुमंतानं ज्यावेळेस सांगायला सुरू केलं होतं तिथली कथा, सीता माते त्या भगवंत प्रभू रामचंद्राच्या वर्णन जर ते असणार आपण श्रवण केलं, नुसतं जर आपण ऐकलं कानात आपले कान पवित्र झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि याच्यामुळे जे त्या श्रवणामध्ये ऐकण्यामध्ये सर्व आपल्या असणारी जी आपल्या मनामधले काही विकार आहेत ते मावळल्याशिवाय राहत नाहीत. असा असणारा भगवंत प्रभू रामचंद्र सीतेला माहित नव्हता का? सीतेला माहित होता, पण अरे हा हनुमंत अनायत असणारा मी राम भक्त आहे म्हणून शिनी राम भक्त म्हणून जर आला असेल तर त्याची परीक्षा घेतली पाहिजे. आणि ती परीक्षा असणारी कुणाची? हनुमंताची. आणि मग हनुमंताला जर राम कथा जर सांगायला आली तर खरा रामाचा भक्त आहे, आणि रामाची जर असणारी जर माहितीच नसेल तर सांगणं काय सांगणार आहे. याच्यामुळे हनुमंत अशोकवनामध्ये ही कथा असणारी रामाची पूर्ण कथा सीता मातेला सांगत होते. परमार्थाचे मुख्य विकलीपेक्षा ते नासिक विनते निर्नासिक कैचे सुख सापेक्ष. हनुमंताला सांगायला सुरू केला, सीता माते भगवंत प्रभू रामचंद्राचं जे असणारं नाशिक आहे, नाशिक म्हणजे नाक या, आणि ते नाक म्हणजे खरा परमार्थाचं मूळ आहे. नाकाला मोठं महत्व दिले. किती जरी सुंदर असणार, किती कलर जरी चांगला असला, गायकवाड मामा तरी नाक नसावं, नाक नसल्यावर काय उपयोग नाही. तसा परमार्थ जर करायचा असेल तर परमार्थामध्ये खरी नाकाला शोभा आहे. नाकाला शोभा म्हणजे आपला असणारा या ठिकाणी तन मन पूर्ण अर्पण करून परमार्थ करावा. एक चित्ताने एक आग्रहाने जर परमार्थ केला तर तो परमार्थ घडतोय. तसं माझ्या भगवंत प्रभू रामचंद्राचं नाक म्हणजे खरं परमार्थाचं मूळ आहे. आणि हे परमार्थाचं मूळ ज्या वेळेस असणार हनुमंताच्या मुखातून, मग मला सांगा तुमचं वर्णन मी केलं तर तुम्हाला गोड वाटतंय का नाही ऐकायला? तसा भगवंत प्रभू रामचंद्र असणारे आणि स्वतःच्या कानानं ऐकतात. लक्ष्य म्हणजे वक्ता म्हणून सांगतोय, पत्र वाचून दाखतोय. पुन्हा पुन्हा राम असणारे लक्ष्मणाकडे बघतात आणि लक्ष्मणाला सावध करतात. वाच लक्ष्मणा पुढचं पत्र काय ते. श्रीरामाची नासिक स्थिती प्राण प्राणे नित्य विश्रांती श्रीराम जाणे प्राण गतीये गतीची विश्रांती श्रीराम. भगवंत प्रभू रामचंद्राचा नासिक नाकाची गती आहे, जो असणारे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ही जी आपण असणारे भोवतावळीत ना, ही जी आपला जीव आहेत ना आपले, आणि त्यांची खरी विश्रांती ती. सांगा किती जरी प्रपंच केला तरी त्याच्यामध्ये समाधान लागत नाही. पळा 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 किती पळत राहिले तरी पुढंच एक एक पाऊल पळावं लागतंय. पण खरं विश्रांतीचं ठिकाण म्हणलं तर कोणतंय? राम कथा राम भजन. सांगा भजनाला जरी येऊन बसलात मंदिरात तरी मला वाटतं 2 तास मी भजन केलं तरी बाकीचा प्रपंच विसरतोय. रामायणाला आला तर आता रामायणामध्ये वाचणारा काय वाचितोय आणि सांगणारा काय सांगतोय याच्याकडे चित्त देऊन ऐकणाराच तुमचं लक्ष आहे का घरी? नाही लक्ष राहत घरी. आणि हे खरं विश्रांतीचं ठिकाण म्हणजे असणारा भगवंत प्रभू रामचंद्र आहे. रामाची कथा आहे आणि ती रामाची कथा सीता माता हनुमंताच्या मुखातून अशोकवनामध्ये ऐकत होती. श्रीरामाचा मुखमयंक नित्यानंदे निष्कळंक ब्रह्मादि देवा सुखदायक जीव शिवा सुख श्रीरामे. सीता मातेला हनुमंतानं सांगायला सुरू केलंय, सीता माते ऐक पुढचा असणारा भगवंत प्रभू रामचंद्राचं मुख आहे, मुख. आणि त्या भगवंत प्रभू रामचंद्राचा मुखाचं वर्णन केलं हनुमंतानं सीतेपाशी. ब्रह्मदेवाला सुद्धा त्या ठिकाणी असणार कमी पडावं लागतंय एवढं. आणि माझ्या भगवंत प्रभू रामचंद्राचं मुख आहे एवढं, माझ्या रामाच्या मुखामध्ये ताकद आहे. प्रभू रामचंद्राच्या स्वरूपाचं वर्णन ज्या वेळेस हनुमंत करू लागले त्यावेळेस सीतेला असणारं खरं पटू लागले. का ओळख नव्हती ना. ज्यावेळेस सीता माता रामाबरोबर होत्या त्यावेळेस हनुमंत नव्हता. आणि पाठीमागे कथा होऊन गेलेली असेल की सीता मातेला वाटलं संन्यासी बनून असणारा रावण आला
आणि मला इकडे घेऊन आला. तसाच आता वानर बनून जर आला असला तर याच्यापासून सावध राहावं लागेल. म्हणून रामाची कथा हनुमंत मला सांग बरं. आणि मग आता हनुमंताची कथा सांगत असताना सीता मातेला खऱ्या रामाचं जर स्वरूपाचं वर्णन बघायचं असेल तर सीता मातेला विचारून लोकांच्या धोरणातून ऐकून घ्यायची गरज नाही. राम आणि सीता हे वेगळे वेगळे नाहीत. आणि जे असणारा देवाची आणि भक्ताची, पतीची आणि पत्नीची, सांगा दुसऱ्याला काय ओळख सांगायची गरज आहे, लोकांकडून काय विचारून घ्यायची गरज आहे. पण रामानं हनुमंतानं रामाबरोबर खरं असणारं संगती केली कामी आल्याच्या नंतर. म्हणून सीतेनं प्रश्न टाकला. ती कथा हनुमंत सीता मातेला ज्यावेळी सांगू लागले त्यावेळी सीतेला मात्र धन्य धन्य हनुमंत माझ्या रामाचा भक्त हे कळालं. जीव शिवचे दोन्ही आधरे श्रीराम आधरी झाले सदर मिळणी मिळाले एका तारे शिव सुख साचार श्रीराम. जीव आणि शिव असणारे एक ठिकाणी तर राम आणि तो असणारा महादेव वेगळे वेगळे नाही तर जीव आणि शिव इथं दोघं जण असणार आणि त्यांच्यामुळे असणारा सर्वांना आधार आहे, प्रत्येकीला आधार आहे. अरे त्या महादेवाने असणारे सुद्धा ह्या ज्या ज्या वेळेस संकट पडत त्यावेळेस भगवंत शंकरानं अरे रामाचं भजन करावं. आणि ज्यावेळेस रामाला ज्यावेळेस आवड होईल त्यावेळेस शंकराचं भजन करावं. अहो हरे हरा भेद नाही नका करू वाद. एकाच्या रथहीन गोडी साखरेच्या ठाई. साखर आणि गोडी जशी वेगळीच काढता येत नाही तसं असणारा हा जीव आणि शिव आहे. हा आमचा तुमचा आधार आहे भगवंत. श्रीराम मुखी दंत पंक्ती जेवी ओंकारामादी सुटे श्रुती स्मरती श्री राम श्रीराम मूर्ती मुख. सीता माते ऐक सावध होऊन पुढचं सांगत आहे हनुमंत. ऐक सीते, माझ्या प्रभू रामचंद्राच्या मुखामध्ये असणाऱ्या दाताच्या पंक्ती 16 दोन्ही 32 वरच्या बाजूला 16 आणि खालच्या बाजूला 16 अशा असणाऱ्या त्या माझ्या भगवंताच्या दाताच्या पंक्ती आहेत. आणि हे म्हणजे असणाऱ्या ज्या कुठल्या अरे ज्या श्रुती आहे श्रुती कुठल्या आपल्या असणाऱ्या वेदांच्या श्रुतीचा आणि त्या श्रुतीची उपमा भगवंताच्या दाताला दिली. ओंकार हे नाव असणारी सुरुवात आहे आणि माझ्या भगवंताचे दाता आहेत श्रीरामाचे निज निळी सच्चिदानंद हेची त्रिवळी त्याचे ललाट भाग्य समेळे लोक सकळे नांदी दे. माझ्या भगवंत प्रभू रामचंद्राचं नामस्मरण चिंतन हे रूप बघण्याची ज्याच्या नशिबात लल्लाटी आहे ज्याच्या असणाऱ्या कपाळात तेल आहे त्यालाच हे सुख मिळत नाही. नसता ज्याचं भाग्य नाही ना तुमच्या आमच्या भाग्यामध्ये म्हणून श्री हे मंदिरामध्ये हे रामकथा तुम्ही लावली महाराज. हो नसता सुचतच नाही रामकथा लावण्याची. त्याच्यासाठी तुमचं आमचं भाग्य आहे. भाग्य म्हणून श्री ही रामकथा आहे. तुम्ही असणारी रामकथा त्या रुईच्या मंदिरामध्ये लावली. रात्री तुमचा फोन आला. हो आमचं सुद्धा भाग्य उदयाला आलं. आबानी फोन केला अण्णा म्हणले गायकवाड महाराजांचा फोन आला आणि मंदिरामध्ये त्यांच्या म्हणजे सप्ताह चालू आहे. सप्त्यामध्ये असणारे म्हणले तिथं रामायण लावलंय मग आपल्याला जायचंय कधी उद्या का आज म्हणलं तुमच्या मनावर. हो सगळ्या कामाला सुट्टी आला ना निरोप त्याला आजच म्हणले निघाले. त्याच्यासाठी भाग्य लागतंय भगवंताची कथा ऐकायला. हे कुणाच्या बी भाग्यामध्ये नाही. नसता कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. हो किती जरी बाकीचं बघितलं ते राम हे अक्षरामध्ये जी ताकद आहे ही कशातच ताकद नाही. आणि हे जे वेदाच्या श्रुतीत वेदाच्या श्रुती म्हणजे माझ्या भगवंताच्या असणारे दात आहेत. प्रेम के रस मेळाए तिळक्रिये खेळा पिवळा निर्धाराक्षदा निढळाए राम प्रेमा. माझ्या भगवंत प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या निढळावर कपाळावर तिलक असणारा लावलेला टोळा गंध उघडूशी निराळा आगळा वेगळा. आता त्या भगवंताच्या गंधाचं वर्णन चाललंय. नाकाचं वर्णन झालं, दाताचं झालं आणि पुन्हा असणाऱ्या आपल्या कपाळावर गंध भगवंताच्या केशरी टिळक कंपाळे हो असा असणारा माझा भगवंत आहे.
आणि त्या भगवंताचं वर्णन सीता माता आनंदानं ऐकत होत्या. अहं मृगवदिनी लोभेसी काढले सोहम मृगनाभेसे देही अर्पिले श्रीरामासी निजांगासी चरचोडी आहे. अरे जे असणारी हरणाच्या नाभीमध्ये वेंबीमध्ये असणारा हा नावाचा एक असणारा एक केशरी आहे गंध आणि तो असणारा बाजूला काढावं. अहमपणा बाजूला काढावं. स्व नावाचा असणारा गंध त्याच्यामधून दोन आहेत ना कुठल्याही बाजूला असणारे आणि स्व. अहमपणा आपला बाजूला काढायचा. स्व म्हणजे असणारा समविचार त्या ठिकाणी काढायचा. त्याचा गंध उघडला आणि तो भगवंताच्या कपाळावर लावलेला आहे. जन विजन विमंत्रुण साधिले निज धैर्य चंदन याच्याही सुगंध काढू नये उद्वर्तन श्रीरामाये. या ठिकाणी भगवंत प्रभू रामचंद्राच्या आणि त्या कंपाळावर असणारा चंदन आहे. चंदन वृक्षामध्ये असणारा ज्याला आपण महत्व देतो असा तो चंदन आहे. चंदनाच्या सुवासामुळे बोरी बाबळी सुद्धा चंदनमय होऊन जातात आणि तो चंदनाचा असणारा गंध उघडला आणि त्या माझ्या भगवंताच्या बेंबीला लावलेला आहे. गंध लिहित असताना साधू संतांच्या गंध लिहिण्याच्या जागा आहेत त्या भगवंताच्या कपाळावर तोच गंध लावलाय. म्हणून असा स्वरूपवान माझा भगवंत प्रभू रामचंद्र दिसतोय असा सीता मातेला त्या ठिकाणी हनुमंतानं सांगायला सुरू केलं होतं. आणि ती पूर्ण झालेली कथा असणारी लक्ष्मणजी वाचतात आणि म्हणून सीता मातेला ओळख पडलेली असता भगवंत स्वतः त्या ठिकाणी ऐकू लागले. काय सांगतात पुढे ऐकूया. विद्या अविद्या शक्ती पडलाय ते दोन्ही काढिले मुक्ता फळा तेची श्रीरामाचे गळाय मुक्ता माळा शोभत. ओ या ठिकाणी भगवंत प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये घातलेली माळ जी आहे ती मुक्त फळ अशी असणारी जी शास्त्रात जे 18 पुराण आहेत त्याच्यामधून सार काढला आणि सार काढून शेती त्याची असणारी त्या मुक्ता फळाचे मणी असणारे भगवंताच्या माळेमध्ये ओवले आणि ती माळ माझ्या भगवंत प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये या. त्याच्यामुळे त्या भगवंताला एवढी शोभा आहे. भगवंताच्या वर्णनाचं असणार सर्व कथा हनुमंत सांगतात. ओंकार तोच कंबुकंठ ते ढोल वेदा वाहती वाट गरजती विधिवादे उडबट होती प्रगट त्रिकांडिये. ओम या नावाच्या शब्दापासून वेदांच्या श्रुतीला सुरुवात होती. वेदाचा अभ्यास करायचा. वेदाचा एक एक अक्षराला सुरुवात तर ओम या नावापासून आहे आणि तेच असणारे भगवंताचे माझ्या दात म्हणजे असणारे ओंकार आहेत. अशा भगवंतामुळं हे वेद असेल श्रुती असेल 18 पुराण 6 शास्त्र त्याला जर माहिती असेल तर माझ्या रामापासून आहे. तू पदार्थ पदा अतीत हृदय पदक सदोदित साधूची रत्नी रत्न खचित लख लखी निज तेजे लख लखीत निज